मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे पावसाळ्यात त्या गरमागरम सूप. काय ते बघूया. भाज्या आणि चिकन सोबत आपण कडधान्याचेही सूप बनवू शकतो. कुळीथ किंवा हुलग्याचे, तुरीच्या डाळीचे, हिरव्या वाटाण्याचे सूप प्रथिनयुक्त असते. पावसाळ्यात वातावरणात बदल होतात, त्यामुळे विज्ञानाचा उपयोग करून काही बाबी केल्यास तुम्ही आजारापासून दूर राहू शकता. या काळात डेंग्यू, टायफॉइड, अमोनिया, जुलाब, उलट्या, सर्दी, ताप या आजाराने अनेक जण त्रस्त झालेले दिसतात. रस्त्यावरील पाणीपुरी, भजी, चहा, वडापाव असे पदार्थ खाऊन सगळेच आजारी पडतात असे नाही, परंतु ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी या सगळ्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. त्यापेक्षा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करणारे पदार्थ खावेत. मान्सून उष्णतेपासून दिलासा देत असताना तो आरोग्याच्या जोखमीसह येतो. हवामानातील बदलामुळे काही रोगांचा प्रादुर्भाव या ऋतूत लक्षणीयरित्या सुलभ होतो. परिणामी संक्रमण, अपचन समस्या आणि ॲलर्जी अधिक सामान्य असलेले दिसून येते. परंतु काही सावधगिरी आणि निरोगी आहाराचे पालन करून या ऋतूचा भरपूर आनंद लुटण्याचा नेहमीच एक मार्ग असतो. तंदुरुस्त आणि निरोगी राहून पावसाचा आनंद लुटायचा असल्यास पुढील पदार्थाचा आहारात समावेश करा. काय ते बघूया. सूप. तुम्हाला भूक लागली असल्यास रस्त्याच्या कडेला असलेल्या चहा, वडापाव, समोसा, भजी खाण्यापेक्षा वाफळ केलेले गरम सूप पिऊन पहा. खाण्यापेक्षा वाफवलेले गरम सूप पिऊन बघा. वाफवलेले गरम सूप पिऊन बघा. पोषक तत्वांनी भरलेले आणि घरी बनवलेले फ्रेश सूप पचायला सोपे असतात आणि पोटाला कोणताही त्रास होत नाही. व्हेरी गुड. 1 वाटी चिकन किंवा भाज्यांचे सूप, स्वीट कॉर्न सूप, काळी मिरी, लसूण, आले आदी इत्यादी पदार्थ घालून बनवलेले सूप तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवते. व्हेरी गुड. वातावरणातील थंडीमुळे शरीर गरम ठेवण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. छान. भाज्या आणि चिकन सोबत आपण कडधान्यही सूप बनवू शकतो. कुळीथ किंवा हुलग्याचे, तुरीच्या डाळीचे, हिरव्या वाटाण्याचे सूप प्रथिनयुक्त असतात. जांभूळ आणि मनुका यासारखी फळे तुमच्या रोजच्या आहाराचा भाग असावीत. जांभळाला गोड परंतु किंचित तुरट चव आहे. जांभळाला गोड परंतु किंचित तुरट चव आहे. जांभळाच्या रसामध्ये फायटोकेमिकल्स असतात, यामुळे यकृत रोगाचा धोका कमी होतो. हे अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि खनिजांनी भरलेले असतात. तहान लागल्यानंतर शुद्ध पाणी पिणे आवश्यक असते. काय ते बघा. पिण्याचे पाणी स्वच्छ असावे, विशेषतः पावसाळ्यात. आजीचे आणि आहार तज्ज्ञ सर्वांचे हेच म्हणणे असते की पाणी उकळून प्या. जरी तुम्ही फिल्टर वापरत असाल तरीही उन्हाळा असो किंवा हिवाळा, तहान लागल्यानंतर पाणीच हवे असते. चहा, कॉफी, थंड पेये हे स्वाद, स्फूर्ती किंवा ताजेपणा देऊ शकतात, पण पाण्याच्या जागेवर पाणीच आहे. शरीराला पाणी का हवे असते हे तुम्हाला माहीत आहे का? खरे तर आपल्या शरीराचा 60% भाग पाणी असते. खरे तर आपल्या शरीरामध्ये 60% भाग पाणी असते. म्हणजे एका प्रौढ व्यक्ती सुमारे 40 लिटर पाणी, त्यातच ते आवश्यक घटक मिसळलेले असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात. दररोज घाम, शौच इत्यादी श्वासोच्छवासाच्या दरम्यान सुमारे 2.5 ते 3 लिटर पाणी आपल्या शरीरातून बाहेर पडते.
आणि आपल्याला रोज पाणी पिऊन पाण्याच्या या कमतरतेची पूर्तता करावी लागते. व्हेरी गुड. शरीराला जेव्हा पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही तेव्हा थकवा येणे, चक्कर येणे आणि निर्जलीकरण या समस्या येतात. पाण्याचे प्रमाण पुरेसे नसेल तर मूत्रविकार किंवा मुतखडा अशा तक्रारी होऊ शकतात. आहार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तहान लागताच पाणी प्यायला हवे. सरबत किंवा सॉफ्ट ड्रिंक्स नाही. सरबत किंवा सॉफ्ट ड्रिंक घेतल्याने शरीरात पाण्याचा पुरवठा होत नाही. उलट त्यातील साखर पेशींमध्ये आपली जागा तयार करून पाण्याला तिथून हटविते. ही साखर तोंडात कीटकांची वाढ होण्यास संधी देते. त्याचा दुष्परिणाम दातावर होतो. सरबत किंवा सॉफ्ट ड्रिंक ऐवजी लिंबू पाणी किंवा जलजिरा प्यायला हवे. हे तर निश्चित आहे की शरीरासाठी पाणी अतिशय आवश्यक आहे, पण हे सुद्धा आवश्यक आहे की पिण्याचे पाणी स्वच्छ असावे. विशेषतः पावसाळ्यात आजीचे आणि आहार तज्ज्ञांचे सर्वांचे हेच म्हणणे असते की पाणी उकळून प्या. जरी तुम्ही फिल्टर वापरत असाल तरीही आजकाल प्रत्येक गल्ली रस्त्यावर मिनरल वॉटरच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. ही लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की मिनरल वॉटर सुद्धा तेव्हाच सुरक्षित असेल जेव्हा ते सातत्याने रेफ्रिजरेटरमध्ये राहील. पण असे क्वचितच होते. म्हणून हे आवश्यक आहे की मिनरल वॉटरच्या बाटलीऐवजी शहाळ्याचे पाणी प्या. आजकाल ते सर्व ठिकाणी मिळते. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.